आपल्या कार्यकर्ते करण्यात आलं, नेमके काय कारण होतं आणि काय या संदर्भामध्ये का बंद करण्यात आलं कारण? ते तक्रारदार शिंदे काय सुधाकर शिंदे ते साहेबाला फोन करून त्यांची ते असभ्यपणे बोलत होते. त्याच्यामुळं आणि आमचे जे हे आहेत सहकारी 6 नंबरचे लाटे साहेब त्यांना पण ते काहीतरी बोलत होते. ते विनाकारण तक्रार करतात कोणाची पण ती चुकीची आहे ना. तक्रार नाही करायला पाहिजे त्यांनी. सुरळीत कामकाज सरकारी कामकाजात अडथळा असं काही असले तुम्ही काही तक्रार वगैरे गेलेली? नाही, मी तक्रार म्हणजे साहेबांना निवेदन दिलेलं सध्या. त्या दिवशी आम्ही म्हणजे अर्धा दिवस आम्ही पूर्ण दिवसात लेखणी बंद करणार होतो, पत्र दिलं होतं आम्ही साहेबांना. पण त्यांनी मात्र साहेबांनी फेटाळून लावलं की पक्षकारांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही कामं करा. आम्ही कामं सुरू केली. लोकांची का अशी हिंमत होती तुम्हाला का फोन करून धमकी देणे? कसं झालं माहिती आहे का, ते लोकशाही आहे, आता त्यांना पण अधिकार, पण ते त्या अधिकाराचा जास्त वापर करू आले असं मला वाटतं. त्याच्यावर तुमच्याकडे काय कारवाई होऊन जायला पाहिजे? नाही, आता आम्ही साहेबांना निवेदन दिलेले आणि त्यांना सांगितलं की 1 महिन्याच्या आत काहीतरी त्यांच्यावर कार्यवाही करा. आता मग आम्ही सगळेजण उपोषणाला बसणार की आम्ही संपवायला जाणार आहे, सामूहिक रजेवर जाणार आहे. बरं, कधी असं होतं सरकार कर्मचाऱ्यांनाच धमकी दिल्या जातात सुरळीत काम करताना, जे अडथळा करणारे लोक आहे जे कायद्याप्रमाणे त्यांच्यावर जे कारवाई व्हायला पाहिजे होत नाही, काय याच्यामध्ये अडचणी काय येऊ लागल्या? नाही, असे मोजकेच आहे. काही लोक येतात, त्याला समजून सांगितलं की त्यांना पूर्ण सांगितलं की बाबा या कायद्या आधारे आपण केलेले ते चालले जातात. पण काही लोक ब्लॅकमेलिंग करतात, त्याच्यामध्ये मग आहेत. आता तुम्हाला नाव सांगितलंच मी. वरिष्ठ काय कारवाई करणारे, काय भूमिका घेणार वरिष्ठ याच्यामध्ये? नाही, ते पण आता पोलीस हे करतील, ते आता वरती पाठवतील वरच्या ऑफिसला. संघटनेची काय भूमिका आपल्या पूर्ण संघटनेची? संघटनेत चाललं की म्हणजे लेखणी बंदच आंदोलन करणार, पण पक्षाची गैरसोय होऊ नये, पक्षकारांची गैरसोय होऊ नये म्हणून साहेबांनी म्हटलं की आपण विविध मार्गाने आपण त्याला तोडून देऊ. कधी अशा वेळी होतात कर्मचाऱ्यावर हल्ला पण होऊ शकतो, तर काय तुम्ही याची काळजी घ्या? आजपर्यंत तर काही हल्लाच कोणावर झालेला नाही आमच्याकडं, पण झाल्यावर मात्र मग त्याला कायदेशीर कारवाई करण्यात येईल. भविष्यात असे प्रकार घडू नये म्हणजे काय संघटनेकडून काय लोकशाही हो, त्याच्यासाठी तर आम्ही तक्रार करणार पोलीस स्टेशनला, CP ऑफिसलाच भेटणार आहे. आम्ही CP साहेबालाच देणार आहे आणि त्यांच्यावर आम्ही कारवाई करणारच आहे. असं माहीत पडलं का लाटे साहेबाला पण लोक त्रास देऊ लागले 6 नंबरला बायपासला, त्याच्यावर काय भूमिका? ज्या तक्रारींमध्ये तथ्य नाही आणि जे लोक सतत तशा प्रकारच्या तक्रारी करतात त्याच्यावर योग्य ती वरिष्ठांकडून कारवाई करण्यात येईल. त्यांच्याकडून आम्हाला निर्देश येईल, त्यानुसार आम्ही पण कारवाई करू त्याच्यावर. ठीक. आपलं नाव सर? राठोड सर. आपलं? मी अक्षय सुगार. धन्यवाद सर. महाराष्ट्र गॅझेटेड आणि अनगॅझेटेड दोन संघटना. महाराष्ट्र. जर या संघटनेचा तुम्ही सपोर्ट घेऊन काय संबंधित विरोधात कारवाई करायला सांगणार आहे? जर का अशा तक्रारी वारंवार घडत राहिल्या तर आम्हाला पर्याय नाही राहणार. हो, मग पूर्ण महाराष्ट्र लेवलवर मग त्याचं